Hello students, I welcome you all in this lecture of pharmacognosy. In previous lecture, we had completed the category that is anti-dysenteric. Okay, so anti-dysenteric are the agents which are used for the treatment of dysentery disorder. Okay, so this dysentery, it is nothing but the bad or difficulty into the intestine. Okay, so this difficulty which is related with the stool elimination from our GI tract. Okay, so certain drugs which is obtained from the natural sources which are used as an anti-dysenteric agent, means those agents used for the treatment of dysentery disorder. Okay, so from natural sources that includes the Curchi, Ipecacuanha drug. Okay, as a major prototype of drug we see that is Ipecacuanha drug. According to their pharmacognostic scheme, that includes the synonym, biological source, geographical distribution, cultivation, collection, organoleptic characteristics, their microscopic characteristics, chemical constituents, chemical test, standards and uses. Okay, so today we will start the new category, that is antiseptic and disinfectant. Okay, so those agents which are used to prevent the growth of microorganism and to kill that microorganism. ओके, सो आपण डेली यूजमध्ये अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट यूज करत असतो. सो मेन जे अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट आपण सर्वजण यूज करतो त्याचं एक्झाम्पल आहे डेटॉल लिक्विड. ओके, सो डेटॉल लिक्विड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, विच इज यूज फॉर द बोथ पर्पजेस, अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. ओके, सो त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल की हे जे अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट कॅटेगरीचे जे ड्रग आहेत ते मायक्रो ऑर्गॅनिझम किलिंगसाठी किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ प्रिव्हेंट करण्यासाठी यूज केले जातात. ओके, मग आपण ह्या चॅप्टरमध्ये असे एजंट्स बघणार आहोत विच इज ऑब्टेन फ्रॉम द नॅचरल सोर्सेस अँड दे ॲक्ट ॲज अन अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट, मीन्स दोज एजंट विच पॉझेस द कॅपेबिलिटी टू किल दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, सो ह्या चॅप्टरमध्ये आपण अँटीसेप्टिक म्हणजे काय, डिसइन्फेक्टंट म्हणजे काय. ओके, सो दोघांचं काम जरी सेम असलं तरी ॲक्च्युअल त्याच्यामधला फरक काय आहे, अँटीसेप्टिक कशासाठी यूज करतात, डिसइन्फेक्टंट कशासाठी यूज करतात. ओके, आणि नॅचरल सोर्सपासून कोणते असे सबस्टन्सेस आहेत की जे ॲज अन अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट म्हणून यूज करतात. सो त्यांचा अकॉर्डिंग टू फार्माकोग्नोस्टिक स्कीम आपल्याला त्याचा स्टडी करायचा आहे. ओके, so first we will see what is mean by antiseptic and what is mean by disinfectant. Okay, so antiseptics, first आपण antiseptic ही टर्म बघूया. Antiseptics are the chemical sterilizing substances which are used to kill pathogenic microbes or for prevention of their growth. Okay, so these are the chemical sterilizing substances. Okay, so sterilizing substances त्यांना का म्हटलं असेल, because दे किल द मायक्रोब्स. ओके, स्टरिलायझेशनच्या प्रोसेसने काय केलं जातं, मायक्रो ऑर्गॅनिझमला किल केलं जातं. ओके, सो दिस अँटीसेप्टिक्स, दीज आर द केमिकल स्टरिलायझिंग एजंट. ओके, म्हणजे हे केमिकल एजंट्स आहेत की जे ॲज अन स्टरिलायझिंग इफेक्ट शो करतात. ओके, so those are the chemical sterilizing substances which are used to kill pathogenic microbes or prevention of their growth. ओके, मग जे पॅथोजेनिक मायक्रोब्स आहेत, पॅथोजेनिक मायक्रोब्स असं का म्हटलेलं आहे, बिकॉज दे कॉजेस द डिसीज कंडिशन. ओके, म्हणून त्यांना पॅथोजेनिक मायक्रोब्स असं म्हटलेलं आहे. सो असे पॅथोजेनिक मायक्रोब्स त्यांना किल करण्यासाठी किंवा त्यांची ग्रोथ प्रिव्हेंट करण्यासाठी अँटीसेप्टिक कॅटेगरीचे जे ड्रग आहेत ते यूज केले जातात. ओके, so this is the definition of antiseptics. So these antiseptics are the chemical sterilizing substances which are used to kill the pathogenic microbes or prevention of their growth. Okay, so these antiseptics जे एजंट्स आहेत दे शुड बी सफिशियंटली नॉन टॉक्झिक फॉर सुपरफिशियल ॲप्लिकेशन ऑन द लिव्हिंग टिश्यूज. ओके, मग हे जे अँटीसेप्टिक्स आहेत ते आपण लिव्हिंग टिश्यूजवर यूज करू शकतो. ओके, सो त्यांच्यामध्ये प्रॉपर्टी ही असणं गरजेचं आहे की ते नॉन टॉक्झिक असली पाहिजेत. म्हणजे आपण सुपरफिशियली जेव्हा टॉपिकली यूज करणार आहोत आपल्या स्किनवर, तेव्हा त्याने कोणतेही इरिटेटिव्ह इफेक्ट जे आहेत ते स्किनवर प्रोड्यूस करता कामा नये. ओके, there are a lot many natural substances which have antiseptic property. नॅचरल सोर्समध्ये असे खूप सबस्टन्सेस आहेत की जे अँटीसेप्टिक प्रॉपर्टी पजेस करतात. त्याच्यामध्ये व्होलाटाईल ऑइल्स, रेझिन्स, सो ऑल दीज पजेस द अँटीसेप्टिक प्रॉपर्टी. Okay, so antiseptics are applied to broken skin after burns and wounds, or they are applied to intact skin before the surgical operation or injection. Okay,
मग हे जे अँटीसेप्टिक कॅटेगरीचे जे ड्रग आहेत, एजंट्स आहेत, ते कुठे कुठे आपण यूज करू शकतो? वी कॅन अप्लाय दॅट अँटीसेप्टिक ड्रग टू ब्रोकन स्किन. ओके, म्हणजे स्किनला कट गेल्यानंतर, जखम झाल्यानंतर किंवा भाजल्यानंतर त्याच्यावर आपण अँटीसेप्टिक्स कॅटेगरीचे ड्रग आहेत ते यूज करू शकतो. ओके, किंवा अजून कुठे यूज करू शकतो? तर स्किनवर आपण, इंटॅक्ट स्किन जशी आपली स्किन आहे त्याच्यावर यूज करू शकतो इन द केस ऑफ सर्जिकल ऑपरेशन और इंजेक्शन्स. ओके, तुम्हाला माहिती असेल की जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा इंजेक्शन देण्यापूर्वी डॉक्टर जे आहेत ते आपली स्किन जी आहे ती सर्टन लिक्विडने पुसून घेतात. ओके, सो ते काही स्पिरिट असतं अँड दिस स्पिरिट इज यूज्ड फॉर द पर्पज ऑफ ॲज ॲन अँटीसेप्टिक. ओके, म्हणजे जिथून इंजेक्शनची सुई आत जाणार आहे, स्किनमध्ये एंटर होणार आहे, त्या एरियामध्ये जे काही मायक्रोब्स असतील त्यांना किल करण्यासाठी, तो एरिया जो आहे तो पूर्णपणे स्टरिलाइज होण्यासाठी ते स्पिरिट यूज केलं जातं ॲज ॲन अँटीसेप्टिक. ओके, म्हणजे इंटॅक्ट स्किनवर आपण यूज करू शकतो. एखादं ऑपरेशन होणार असेल कोणत्या पार्टवर, तर त्या पार्टवर जी स्किन आहे त्याच्यावर जर मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा पॅथोजेनिक मायक्रोब्स जर प्रेझेंट असतील तर ते पूर्णपणे किल केले जातात, त्यांना त्या सरफेसवरून हटवलं जातं विथ द हेल्प ऑफ दिस अँटीसेप्टिक. ओके, सो समटाईम्स दे आर ऑल्सो अप्लायड टू म्युकस मेम्ब्रेन. काही केसेसमध्ये आपण म्युकस मेम्ब्रेनवर सुद्धा अप्लाय करू शकतो. ओके, सो कोणत्या कंडिशनमध्ये आपण हे अप्लाय करू शकतो? दॅट इन्क्लूड कंजक्टिव्हा, म्हणजे कंजक्टिव्हा हा आईजचा पार्ट आहे, राईट. सो टू प्रिव्हेंट ऑर ट्रीट द सुपरफिशियल इन्फेक्शन ऑफ आईज, सो त्याच्यासाठी आपण हे अँटीसेप्टिक कॅटेगरीचे जे ड्रग आहेत ते आईजमध्ये इन्स्टिल केले जातात. ओके, फॉर द they shows their action on the mucous membrane which is present into the eyes in the conjunctiva part. ओके, सो आईजमध्ये जे काही इन्फेक्शन असेल ते ट्रीट करण्यासाठी हे जे अँटीसेप्टिक्स आहेत ते आपण आईजमध्ये सुद्धा इन्स्टिल करून यूज करू शकतो. ओके, सो हे झालं अँटीसेप्टिक्स. आता इथे तुम्हाला अँटीसेप्टिक ही कन्सेप्ट समजली असेल. सो these are the chemical sterilizing substances which are used to kill the pathogenic microorganism or for the prevention of their growth. Okay, and these antiseptics are applied on the intact skin, living tissues. Okay, मग इंटॅक्ट स्किनवर यूज करू शकतो किंवा मग कट गेला असेल स्किनला, जखम झाली असेल, भाजलं असेल त्याच्यासाठी यूज करू शकतो, किंवा काही केसेसमध्ये आपण म्युकस मेम्ब्रेनवर सुद्धा अँटीसेप्टिक यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे की कंजेक्टिव्हामध्ये जर इन्फेक्शन असेल, आईचं जर इन्फेक्शन असेल, त्याच्या ट्रीटमेंटसाठी अँटीसेप्टिक यूज करू शकतो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट टर्म आहे डिसइन्फेक्टंट. ओके, सो द टर्म डिसइन्फेक्टंट इंडिकेट डिस्ट्रक्शन ऑर टू मेक सरफेस फ्री फ्रॉम पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम. ओके, सो हे जे डिसइन्फेक्टंट कॅटेगरीचे ड्रग आहेत ते सुद्धा काय करणार आहेत की ज्या सरफेसवर आपण त्यांना अप्लाय करणार आहोत तो सरफेस टोटली मायक्रो ऑर्गॅनिझमपासून फ्री करणार आहेत. ओके, म्हणजे काही पॅथोजेनिक मायक्रोब्स असतील त्यांना ते किल करणार आहेत. The disinfectants are therefore the substance which kill the bacteria and their spores. ओके, म्हणजे ते बॅक्टेरियालाच किल करणार आहेत अलॉंग विथ त्यांचे जे स्पोर्स आहेत त्यालासुद्धा किल करतात. ओके, सो स्पोर्स जे आहेत ते नंतर डेव्हलपमेंट होऊन त्यांची पुन्हा बॅक्टेरियामध्ये कन्व्हर्जन होतं. ओके, सो त्याच्यामुळे बॅक्टेरिया आणि त्यांचे स्पोर्स या दोघांनाही किल करण्याची कपॅबिलिटी जी आहे ती डिसइन्फेक्टंटमध्ये असते. ओके, so generally the term disinfectant is applied only to those substances which are not directly applied to the tissue due to their toxicity. Okay, मग डिसइन्फेक्टंट कॅटेगरीचे ड्रग जे आहेत सो ड्यू टू देअर टॉक्झिसिटी आपण ते लिव्हिंग टिश्यूजवर यूज करू शकत नाही. ओके, but are used for decontaminating drains, fecal matter and also for sterilization of instrument and apparatus. ओके, मग डिसइन्फेक्टंट कॅटेगरीचे ड्रग आपण कशासाठी यूज करू शकतो तर इनॅनिमेट जे ऑब्जेक्ट आहेत, ओके, म्हणजे निर्जीव वस्तू आहेत त्यांच्या स्टरिलायझेशनसाठी आपण हे डिसइन्फेक्टंट यूज करू शकतो. ओके, सो त्याच्यामध्ये डिकंटामिनेशन ऑफ ड्रेन्सचं डिकंटामिनेशन करण्यासाठी, फिकल मॅटरचं डिकंटामिनेशन करण्यासाठी,
त्याच्यानंतर ऑपरेशन्स किंवा हॉस्पिटल्समध्ये जे इन्स्ट्रुमेंट किंवा ॲपॅरेटस यूज केले जातात त्यांच्या क्लिनिंगसाठी, त्यांच्या स्टरिलायझेशनसाठी आपण हे डिसइन्फेक्टंट कॅटेगरीचे ड्रग यूज करू शकतो. ओके, मग आपण जर अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंटमध्ये डिफरन्स बघितला, दोघांचं काम एकच आहे की पॅथोजेनिक जे मायक्रोब्स आहेत त्यांना किल करायचं किंवा त्यांची जी ग्रोथ आहे ती प्रिव्हेंट करायची, राईट. बट मेजर डिफरन्स आहे की अँटीसेप्टिक्स जे आहेत ते स्पोर्स किल करण्याची कॅपॅबिलिटी त्यांच्यामध्ये नसते. डिसइन्फेक्टंट स्पोर्ससुद्धा किल करू शकतात. अँटीसेप्टिक्स जे आहेत ते लिव्हिंग टिश्यूजवर अप्लाय केले जातात. डिसइन्फेक्टंट इनॅनिमेट ऑब्जेक्टवर अप्लाय केलं जातं, राईट. सो हे सर्टन डिफरन्सेस आहेत इन द अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. ओके, सो इथे तुम्हाला ह्या दोन्ही टर्म ज्या आहेत त्या क्लिअर झाल्या असतील, अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. ओके, सो दोज आर द एजंट विच यूज टू किल द पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम अँड ऑल्सो दे यूज टू प्रिव्हेंट देअर ग्रोथ. ओके, सो दोज आर द एजंट विच इज नोन ॲज अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. ओके, मग अँटीसेप्टिक्स म्हणजे काय? दीज आर द केमिकल स्टरिलायझिंग सबस्टन्सेस विच आर यूज टू किल द पॅथोजेनिक मायक्रोब्स for use for the prevention of their growth, right. And disinfectants are the agent which are used to make a surface free from pathogenic organisms. Okay, so they are applied on the inanimate object and they are used to kill the pathogenic microbes from that inanimate object, right. So from natural sources there are multiple type of drugs which is used as an antiseptic and disinfectant. So that include the neem, turpentine, benzoin, iodine, turmeric. So these are the few natural antiseptic and disinfectant which are used in the medical practices. Okay, सो नीम, इथे तुम्हाला जी फर्स्ट इमेज ही दिसते, कडुलिंब त्याला मराठीमध्ये म्हणतात आणि नीमचं प्लांट जे आहे ते सर्वांनी बघितलेलं आहे, राईट. त्याच्यानंतर टर्पेंटाईन ऑइल आहे, इथे टर्पेंटाईन विच इज यूज्ड ॲज अन अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. ही जी इमेज आहे ती बेन्झॉईनची आहे. ओके, देन ही जी इमेज आहे ती आयोडीनची आहे. तर तुम्हाला माहिती आहे की जखम झाली की त्याच्यावर आयोडीनचं सोल्युशन लावलं जातं. ओके, मोस्ट ऑफ आपण शाळेत किंवा हायस्कूलमध्ये असताना पडल्यानंतर ते आयोडीनचं लिक्विड लावलं जायचं, राईट. So because it possesses the antiseptic and disinfectant property. Okay, and this is the turmeric. Okay, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हे हळदीचे रायझोम्स आहेत आणि ही हळद आहे इन द फॉर्म ऑफ पावडर. ओके, सो घरातसुद्धा आपण अजूनसुद्धा टर्मेरिक यूज करतो. जर आपला हात कापला, आपल्याला जर कुठे काही लागलं तर त्या जखमेवर आपण हळद लावतो. ओके, सो हळद का लावली जाते? बिकॉज इट्स ॲक्ट्स ॲज अन अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. ओके, म्हणजे त्या जखमेमध्ये जिथे कापलं आहे तिथे इन्फेक्शन होऊ नये. ओके, त्यासाठी इथे टर्मेरिक जे आहे ते यूज केलं जातं ॲज अन अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. ओके, सो इथे आपल्याला प्रोटोटाईप ऑफ ड्रग आपण इथे बघणार आहोत अकॉर्डिंग टू देअर फार्माकोग्नोस्टिक स्कीम. त्याच्यामध्ये टर्मेरिक, बेन्झॉईन, त्याच्यानंतर मीर एक ड्रग आहे, नीम आहे. ओके, सो हे 4 ड्रग जे आहेत ते आपण ह्या कॅटेगरी अंडर स्टडी करणार आहोत. ओके, सो फर्स्ट ड्रग आपण बघणार आहोत तो टर्मेरिक आहे. ओके, टर्मेरिकला मराठीमध्ये हळद असं म्हणतात. इथे इमेजमध्ये तुम्हाला दिसत आहेत ते हळदीचे रायझोम्स आहेत. ओके, आणि त्या रायझोम्सची पावडर केली जाते. ओके, तुमच्या घरामध्ये सुद्धा काही जणांकडे हळदीचं प्रिपरेशन जे आहे ते केलं जातं. हळद जे आहे ते रायझोम्स काढून ते सुकवून मग त्याला दळले जातात आणि मग त्याचं पावडरमध्ये कन्वर्जन केलं जातं. हळद, त्याला आपण हळद म्हणतो, राईट. सो दिस इज द टर्मेरिक. सो सिनोनिम फॉर दिस दॅट इन्क्लूड इंडियन सॅफ्रॉन, हल्दी, हरिद्रा. ओके, सो थर्ड सिनोनिम फॉर दिस टर्मेरिक दॅट इज हरिद्रा. ओके, सो 3 सिनोनिम आहेत, इंडियन सॅफ्रॉन, हल्दी अँड हरिद्रा. Biological source of this turmeric consists of dried as well as fresh rhizomes of plant known as Curcuma longa belonging to family Zingiberaceae. Okay, so it is an dried or as well as fresh rhizomes. Okay, rhizomes part dried form मध्ये आणि fresh form मध्ये दोन्ही form मध्ये यूज केला जातो. कोणत्या प्लांट व्हरायटीचा यूज केला जातो? रायझोम्स ड्राईड ॲज वेल ॲज फ्रेश फॉर्म, तर कुर्कुमा लॉंगा. ओके, बिलॉंगिंग टू फॅमिली जिंजिबेरासी. इट कंटेन्स नॉट लेस दॅन 1.5% ऑफ कुर्कुमिन. ओके, सो टर्मेरिकमध्ये ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे कुर्कुमिन
सो त्याचं स्टँडर्ड लिमिट इथे मेन्शन केलेलं आहे. इट कंटेन्स नॉट लेस दॅन 1.5% ऑफ कुर्कुमिन. ओके, सो दिस इज द बायोलॉजिकल सोर्स. ओके, बायोलॉजिकल सोर्समध्ये आपण बघितलेलं आहे टर्मेरिक कन्सिस्ट ऑफ dried as well as fresh rhizomes of plant known as Curcuma longa belonging to family Zingiberaceae, and it contains not less than 1.5% of curcumin. Okay, now next part is geographical source, that is geographical distribution. So it is found throughout the tropical countries, especially cultivated in West Pakistan, India, Malaysia, China. In India, it is largely cultivated in Maharashtra, Tamil Nadu, West Bengal, उत्तर प्रदेश अँड पंजाब. ओके, सो टर्मेरिकचं जे उत्पन्न आहे ते मोस्ट ऑफ ट्रॉपिकल कंट्रीजमध्ये घेतलं जातं. सो त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या कंट्रीज आहेत दॅट इन्क्लूड वेस्ट पाकिस्तान, इंडिया, मलेशिया, चायना ह्या कंट्रीजमध्ये घेतलं जातं टर्मेरिकचं उत्पन्न. इंडियामध्ये लार्जली कल्टिवेटेड इन महाराष्ट्रामध्ये हळदीचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलं जातं. त्याच्यानंतर तामिळनाडू, वेस्ट बेंगॉल, उत्तर प्रदेश, पंजाब ह्या स्टेटमध्ये इंडियामध्ये हळदीचं उत्पन्न घेतलं जातं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द सिनोनिम, biological source and geographical distribution for turmeric. Okay, now next part we will discuss, that is organoleptic characters. Okay, that is morphological features. So that include first color. जर आपण बघितला रायझोम्सचा तर एक्सटर्नल येलोइश टू येलोइश ब्राऊन. ओके, एक्सटर्नली त्यांचं जे आउटर कवरिंग आहे ते येलोइश टू येलोइश ब्राऊन कलरचं असतं. इंटरनल येलोइश ऑरेंज टू ऑरेंज. ओके, सो इंटरनल सरफेस जो आहे तो येलोइश ऑरेंज टू ऑरेंज कलरचं असतं. ओडर जर आपण बघितली तर कॅरेक्टरिस्टिक्स अशी त्याची ओडर आहे. टेस्ट स्लाइटली बिटर आहे. साईज 2 to 5 सेंटीमीटर इन लेंथ अँड 1 to 2 सेंटीमीटर इन थिकनेस. ओके, 2 ते 5 सेंटीमीटर एवढी त्याची लेंथ असते. तर रायझोमची थिकनेस जो आहे तो 1 to 2 सेंटीमीटर एवढा त्याचा थिकनेस आहे. ओके, रूट स्कार्स अँड ॲन्युलेशन्स आर प्रेझेंट. ओके, त्याचे जे रूट्स आहेत त्याच्यावर स्कार्स आणि ॲन्युलेशन्स प्रेझेंट असतात. ओके, सो शेप राऊंड टर्मेरिक रायझोम्स आर ओवेट और ओब्लॉंग. ओके, सो त्याचा शेप्स कसा आहे तर राऊंड टर्मेरिक राऊंड असतात आणि त्याचा शेप जो आहे तो ओवेट किंवा ओब्लॉंग असा आहे. ओके, व्हाईल द लॉंग टर्मेरिक रायझोम्स आर सिलेंड्रिकल अँड शॉर्ट ब्रांच. सिलेंड्रिकल जे रायझोम्स सिलेंड्रिकल शेपचे आहेत, लॉंग जे आहेत ते सिलेंड्रिकल आणि शॉर्ट ब्रांच्ड असं ते रायझोम्स असतात. द फ्रॅक्चर ऑफ रायझोम इज हॉर्नी. त्याच्या सरफेसवर जे फ्रॅक्चर्स प्रेझेंट असतात ते हॉर्नी नेचरचे असतात. ओके, सो इथे आपण जर मॉर्फोलॉजिकल डायग्रॅम बघितली रायझोम्सची तर इथे तुम्हाला दिसते हे लॉंग आहे की जे ब्रांच्ड आहे. ओके, आणि हे जे आहे ते ओवेट आणि ओब्लॉंग शेपचं रायझोम आहे. ओके, सो हे दोन शेपमध्ये रायझोम्स प्रेझेंट्स असतात की ज्याच्यावर स्कार प्रेझेंट असतं, म्हणजे एक स्किनचं कवरिंग असतं. त्याच्यानंतर बर्ड्स प्रेझेंट असतात. ओके, त्याच्यानंतर नोड्स प्रेझेंट असतात. इथे तुम्हाला जे लाईन्स दिसतात ॲन्युलेशन्स त्यांना नोड्स असं म्हटलं जातं. ओके, सो दीज आर द मॉर्फोलॉजिकल फीचर्स विच इज असोसिएटेड विथ दिस टर्मेरिक. ओके, रायझोम्स. नाउ नेक्स्ट पार्ट इज मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक्स, दॅट इज TS ऑफ टर्मेरिक. ओके, सो तुम्ही इथे जर TS बघितला तर फर्स्ट लेअर जी आहे ती एंडोडर्मिसची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लेअरमध्ये वॅस्क्युलर बंडल्स प्रेझेंट आहेत. वॅस्क्युलर बंडल्स विच कन्सिस्ट ऑफ झायलेम अँड फ्लोएम. ओके, सो झायलेम्स जे आहेत इथे इंटरनल वेसल्स दिसतात की ज्या स्टेनिंगनंतर पिंक कलरने स्टेन होतात, आणि फ्लोएम फायबर्स आहेत विच इज नॉन स्टेनिंग इन नेचर. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट लेअर जी आहे इथे तुम्हाला दिसते त्याच्यामध्ये सिक्रेशन सेल्स प्रेझेंट आहेत, पिगमेंट्स प्रेझेंट असतात, स्क्लेरेनकायमॅटस फायबर्स प्रेझेंट्स असतात. ओके, सो मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक्स दॅट includes the 4 to 6 layer of brick shaped parenchymatous core. The cortex consists of, that is म्हणजे एंडोडर्मिस आहे. देन द कॉर्टेक्स कन्सिस्ट ऑफ थिन वॉल्ड राउंडेड पॅरेन्कायमॅटस सेल्स कंटेनिंग स्कॅटर्ड व्हॅस्क्युलर बंडल्स. ओके, नंतर नेक्स्ट लेअर जी आहे कॉर्क नंतरची ती कॉर्टेक्सची आहे की ज्याच्यामध्ये पॅरेन्कायमॅटस सेल्सच्यामध्ये व्हॅस्क्युलर बंडल्स प्रेझेंट असतात. ओके, देन ऑलिओरेझिन सेल्स विच आर ब्राउनिश इन कलर. ओके, ऑलिओरेझिन सेल्स प्रेझेंट असतात ब्राउनिश कलरचे. सुबेराइज्ड सेल वॉल्स
असते त्यांची आणि त्यांचा कलर जो आहे तो ब्राऊन कलर असतो, डार्क ब्राऊन कलर. वॅस्क्युलर बंडल्स आर प्रेझेंट इन द कॉर्टेक्स रिजन. ओके, कॉर्टेक्स रिजनमध्ये वॅस्क्युलर बंडल्स आहेत, म्हणजे झायलेम आणि फ्लोएम फायबर्स असतात. वॅस्क्युलर बंडल इन पिथ रिजन, पिथ रिजनमध्ये सुद्धा वॅस्क्युलर बंडल्स प्रेझेंट आहेत. इथे तुम्हाला जे खालच्या लेयर्समध्ये दिसत आहेत ते आहेत फॉर्मिंग द एंडोडर्मिस. ओके, सो इथे एंडोडर्मिस रिजनमध्ये आणि इथे ह्या पॅरेनकायमेटस सेल्समध्ये सुद्धा वॅस्क्युलर बंडल्स प्रेझेंट आहेत. ओके, स्टार्च ग्रेन्स आर अबडेंटली प्रेझेंट इन टू द पॅरेनकायमेटस सेल्स. ओके, सो मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपण बघितलं आहे की ट्रान्सवर्स सेक्शन जो आहे टर्मेरिक रायझमचा विच शोज आउटरमोस्ट 4 to 6 लेअर of brick shaped parenchymatous cork cell. ओके, विच इज फॉलोड बाय द कॉर्क कॅम्बियम. पहिली जी लेअर आहे ती कॉर्क सेलची आहे, त्यानंतर कॉर्क कॅम्बियम आहे. द कॉर्टेक्स कन्सिस्ट ऑफ थिन वॉल राउंडेड पॅरेनकायमेटस सेल्स कंटेनिंग स्कॅटर्ड व्हॅस्क्युलर बंडल्स. ओके, की ज्याच्यामध्ये व्हॅस्क्युलर बंडल्स प्रेझेंट्स आहेत कॉर्टेक्स लेअरमध्ये. ऑलिओरेजिन सेल्स आर ब्राउनिश कंटेंट्स अँड ऑल्सो ऑब्झर्व थ्रू आउट द ग्राउंड टिश्यूज. म्हणजे हा जो इनरमोस्ट पार्ट आहे, ग्राउंड टिश्यूचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये जे आहे ते ऑलिओरेजिन सेल्स प्रेझेंट असतात डार्क ब्राऊन कलरचे. एंडोडर्मिस इज वेल मार्क्ड अँड स्टार्च ग्रेन्स आर अबडंट. ओके, सो इथे तुम्हाला जी एंडोडर्मिस लेअर दिसते विच इज वेल मार्कली शोन ओव्हर हियर आणि स्टार्च ग्रेन्स जे आहेत ते अबडंटली पॅरेनकायमेटस सेल्समध्ये प्रेझेंट असतात. ओके, सो दिस इज द TS ऑफ टर्मेरिक. ओके, नेक्स्ट पार्ट इज दॅट केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. आता आपण बघणार आहोत की टर्मेरिकमध्ये कोणते कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स प्रेझेंट्स आहे. सो टर्मेरिक कंटेन्स अबाउट 5% ऑफ वोलाटाईल ऑइल. ओके, सो 5% एवढ्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये वोलाटाईल ऑइल प्रेझेंट असतं. ऑल्सो इट कंटेन्स द रेझिन, अबडंट, झिंजी, बेराशियस स्टार्च ग्रेन्स, येलो कलरिंग सबस्टन्सेस विच इज नोन ॲज कुर्कुमिनॉइड्स. ओके, त्याच्यामध्ये येल्लो कलरचा जो सबस्टन्स असतो की त्याच्यामुळे टर्मेरिकला येल्लो कलर मिळालेला आहे, सो त्याला आपण कुर्कुमिनॉइड्स असं म्हणूया. सो जो येलो कलर सबस्टन्स आहे त्याला कुर्कुमिनॉइड्स असं म्हटलं जातं. द चीफ कंपोनंट ऑफ कुर्कुमिनॉइड्स विच इज नोन ॲज कुर्कुमिन. ओके, सो येल्लो कलरमध्ये जे कुर्कुमिनॉइड्स आहेत त्याचं जे चीफ कॉन्स्टिट्युएंट्स आहे इट इज मेड अप ऑफ कुर्कुमिन. ओके, so it also contains the turmeron, gingiberine, borneol, caprylic acid. These are the other constituent of turmeric oil. Okay, so turmeric oil चे हे constituents आहेत that include the curcumin, that includes the turmeron, gingiberine, borneol, caprylic acid. Okay, so curcumin is reported to possess the antimicrobial and anti-inflammatory action. Okay, मग टर्मेरिकची जी अँटीमायक्रोबियल आणि अँटी इन्फ्लामेटरी ॲक्शन आहे इट प्रिव्हेंट्स द इन्फ्लामेशन अँड ऑल्सो इट किल्स द मायक्रोब्स. सो ही जी त्याची प्रॉपर्टी आहे हळदीची विच इज ड्यू टू द कुर्कुमिन. ओके, सो त्याच्यामध्ये कुर्कुमिन हे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स प्रेझेंट असतं विच इज रिस्पॉन्सिबल टू their anti-inflammatory and antimicrobial activity. Okay, so these are the part which is related with chemical constituents. Okay, so chemical constituent मध्ये आपण बघितलेलं आहे volatile oil, resins आणि gingiberous type starch grains प्रेझेंट आहेत. येलो कलर सबस्टन्स जो प्रेझेंट आहे त्याला कुर्कुमिनॉइड्स असं म्हटलं जातं अँड दिस कुर्कुमिनॉइड्स विच कंटेन्स द कुर्कुमिन. ओके, also it contains turmeron, gingiberine, borneol, caprylic acid which is an major components of this turmeric oil. Okay, and curcumin oil जे त्याच्यामध्ये आहे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स विच possess the antimicrobial and anti-inflammatory action. Okay, now next part, so these are the chemical structure of this active chemical constituents of turmeric. So first structure is turmeron, then curlon, curcuphinol, curcumin, D-methoxycurcumin, bis-D-methoxycurcumin and cyclocurcumin. Okay, so these chemical constituents which are present into this turmeric. Okay, so this is the structure. Next part is that standards. Okay, so for certain pharmacopoeial standards आहेत कुर्कुमाचे. त्याच्यामध्ये फॉरेन ऑर्गॅनिक मॅटर नॉट मोर दॅन 2%. So you must have write down into your notebook standards for this turmeric that include foreign organic matter not more than 2%, ash value not more than 9%, acid soluble extractive value not less than 8%. Okay, so these are the pharmacopoeial standard which is mentioned for this turmeric drug. Okay,
Now next part is chemical test. Okay, so there are 3 chemical tests which are used for the identification of this turmeric. Okay, so first आहे पावडर ड्रग विथ सल्फ्युरिक ॲसिड गिव्स क्रिम्सन कलर. ओके, म्हणजे आपण जर टर्मेरिकची पावडर घेतली टेस्ट ट्यूबमध्ये आणि त्याच्यामध्ये जर सल्फ्युरिक ॲसिड ॲड केलं तर टेस्ट ट्यूबमध्ये जे कंटेंट आहे त्याला क्रिम्सन कलर येतो. ओके, सो क्रिम्सन इट इज नथिंग बट द डार्क मरून कलर. ओके, द नेक्स्ट टेस्ट इज दॅट ॲक्यूज सोल्युशन ऑफ टर्मेरिक विथ बोरिक ॲसिड गिव्स रेडिश कलर विच ऑन ॲडिशन ऑफ अल्कली चेंजेस टू ग्रीनिश ब्लू. ओके, म्हणजे वॉटरमध्ये जर टर्मेरिकचं आपण ॲक्युअस असं सोल्युशन तयार करून घेतलं आणि त्याच्यामध्ये जर आपण बोरिक ॲसिड ॲड केलं तर बोरिक ॲसिड ॲड केल्यानंतर टेस्ट ट्यूबमध्ये रेडिश ब्राऊन कलर येतो. ओके, मग हा जो रेडिश ब्राऊन कलर आहे त्याच्यामध्ये जर आपण कोणतीही अल्कली ॲड केली, ओके, अल्कली ॲड केल्यानंतर तो रेडिश ब्राऊन कलर जो आहे, रेडिश कलर जो आहे विच इज चेंजेस टू greenish blue color. Okay, and this indicates the presence of turmeric, that is curcuma. Okay, next third chemical test आहे, you must have write down this test into your notebook, that is with acetic anhydride and concentrated sulfuric acid it gives violet color. Okay, म्हणजे आपण जर टर्मेरिक घेतलं टेस्ट ट्यूबमध्ये त्याच्यामध्ये जर ॲसिटिक अनहायड्राईड आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड ॲड केलं तर व्हायलेट कलर येणार आहे टेस्ट ट्यूबमध्ये. ओके, वेन दिस टेस्ट इज ऑब्झर्वड अंडर अल्ट्राव्हायोलेट लाईट रेड फ्लुरोसन्स इज सेल. ओके, मग हे जी टेस्ट ट्यूब आहे ती जर आपण UV लाईट अंडर ऑब्झर्व केली तर आपल्याला रेड कलरचे फ्लुरोसन्स दिसणार आहेत. ओके, सो थर्ड टेस्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ॲसिटिक अनहायड्राईड टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला टर्मेरिकची पावडर घ्यायची आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ॲसिटिक अनहायड्राईड आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड ॲड करायचं आहे. ओके, सो हे 3 कंटेंट एकत्र केल्यानंतर आपल्याला त्या टेस्ट ट्यूबमध्ये व्हायलेट कलर मिळणार आहे. ओके, आणि ही टेस्ट ट्यूब जर आपण UV लाईट अंडर ऑब्झर्व केली तर आपल्याला रेड फ्लुरोसन्स दिसणार आहेत. ओके, सो दिस इज द थर्ड टेस्ट फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ टर्मेरिक. ओके, सो ह्या 3 टेस्ट यूज करून आपण टर्मेरिकचं आयडेंटिफिकेशन करू शकतो. Then next is that uses. Okay, so टर्मेरिकचे uses कोणते कोणते आहेत, इट इज यूज टू ट्रीट इनडायजेशन. ओके, सो इनडायजेशन ट्रीट करण्यासाठी टर्मेरिकचा यूज होऊ शकतो. रिड्युसेस इन्फ्लामेशन, प्रिव्हेंट्स अथेरोस्क्लेरोसिस, नॅचरल पेन रिलिव्हर. ओके, सो पेन रिलिव्हर म्हणून ॲक्ट होतं, म्हणून जखम वगैरे झाल्यानंतर घरी हळद लावली जाते बिकॉज इट पॉसेस द अँटीमायक्रोबियल, अँटी इन्फ्लामेटरी अँड ऑल्सो पेन रिलिव्हर प्रॉपर्टी. ओके, देन इट प्रिव्हेंट्स द अथेरोस्क्लेरोसिस. अथेरोस्क्लेरोसिसमध्ये काय केलं जातं, सो कोलेस्ट्रॉलचं डिपॉझिशन जे आहे ब्लड वेसल्समध्ये ते प्रिव्हेंट केलं जातं. ओके, ओके, मग टर्मेरिक कशासाठी यूज होतं, म्हणून तुम्हाला माहिती आहे की जेवढे पण आपण मोस्ट ऑफ जे पदार्थ खातो आपल्या जेवणामध्ये जे असतात त्याच्यामध्ये हळद यूज केली जाते. ओके, बिकॉज इट पॉसेस द व्हेरी युजफुल प्रॉपर्टीज, दॅट इज इट ट्रीट द इंडायजेशन, म्हणजे आपल्या डायजेशनच्या प्रोसेससाठी हेल्पफुल आहे. इट रिड्युसेस द इन्फ्लामेशन, prevents atherosclerosis and it acts as a natural pain reliever. Okay, so this turmeric is used as an antiseptic. Also it also possesses the expectorant property. Okay, so जे uses तुम्हाला इथे स्लाईडमध्ये दिसणार नाही आहेत ते तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्यायचे. ओके, सो इट possesses the antiseptic, expectorant property. ओके, सो एक्सपेक्टोरंट कॅटेगरीचे ड्रग काय करतात, इट कॉजेस द एक्सपल्शन ऑफ कफ फ्रॉम द दिस रेस्पिरेटरी ट्रॅक. ओके, म्हणून तुम्हाला माहिती असेल की मोस्ट ऑफ तुम्हाला जेव्हा खोकला होतो तेव्हा तुम्हाला रात्री गरम दुधामध्ये हळद टाकून ते दूध प्यायला दिलं जातं. ओके, सो हे जे हळदीचं दूध आहे विच पॉसेस द ड्यू टू द ॲडिशन ऑफ दिस टर्मेरिक इट पॉसेस द एक्सपेक्टोरंट प्रॉपर्टी, दॅट इज इट कॉजेस द एक्सपल्शन ऑफ कफ फ्रॉम द बॉडी. नेक्स्ट यूज ऑफ टर्मेरिक, दॅट इज इट इज यूज्ड ॲज ॲन कंडिमेंट ऑर द स्पाइस. ओके, मसाल्याचे जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये यूज केलं जातं. ओके, सो गरम मसाल्याचे जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये हे जे टर्मेरिक जे आहे ते यूज केलं जातं. ओके, ऑल्सो इट इज यूज्ड ॲज ॲन कलरिंग एजंट. ओके, सो नॅचरली येलो कलर त्याला आहे त्याच्यामुळे कलरिंग एजंट म्हणून आपण फूड्समध्ये यूज करू शकतो, एस्पेशली फॉर
ऑइंटमेंट अँड क्रीम्स. ओके, ऑइंटमेंट आणि क्रीमच्या प्रिपरेशनमध्ये कलरिंग एजंट म्हणून टर्मेरिक जो आहे तो यूज केला जातो. ओके, केमिकली इट इज यूज फॉर द डिटेक्शन ऑफ बोरिक ॲसिड. केमिकल टेस्ट आपण बघितलेली आहे की बोरिक ॲसिड ॲड केल्यानंतर टर्मेरिकच्या ॲक्युअस सोल्युशनमध्ये जर बोरिक ॲसिड ॲड केलं तर रेड कलर येतो. ओके, मग त्याच्यामुळे बोरिक ॲसिडच्या डिटेक्शनसाठी टर्मेरिक जे आहे ते यूज केलं जातं. ओके, सो दीज आर द यूजेस. कोणते कोणते यूजेस आपण बघितलेले आहेत. दिस टर्मेरिक इज यूज फॉर द पर्पज ऑफ अँटीसेप्टिक, एक्सपेक्टोरंट, ॲज अन कंडिमेंट और स्पाइस, कलरिंग एजंट and chemically used for the detection of boric acid. Okay, also it is used as an treat indigestion, reduces inflammation, prevent atherosclerosis, and it acts as a natural pain reliever. Okay, सो इथे आपला फर्स्ट ड्रग जो आहे अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट कॅटेगरीचा नॅचरल सोर्सपासून ऑप्टेन होणारा तो टर्मेरिक कंप्लीट झालेला आहे. ओके, नेक्स्ट ड्रग आपल्याला बघायचा आहे. नेक्स्ट आहे बेन्झॉइन. ओके, सो इथे तुम्हाला इमेज दिसते ते बेन्झॉइन आहे. सो हे जे बेन्झॉइन आहे ते रेझिन्स आहे. ओके, म्हणजे प्लांटच्या सालीला जेव्हा आपण इन्सिजन देतो तर त्याच्यातून जे सबस्टन्स ऊज आउट होतं, बाहेर येतं, त्याला रेझिन्स असं म्हटलं जातं. राईट, सो दिस बेन्झॉइन इज रेझिन्स. सो इथे तुम्हाला जे पीसेस दिसत आहेत ते रेझिन्स जे आहेत ते ड्राय केलेले आहेत. ओके, सो इथे आपण त्याचं सिनॉनिम बघूया बेन्झॉइनचं. सो 2 सिनॉनिम्स दॅट इन्क्लूड द सुमात्रा बेन्झॉइन, गम बेन्झॉइन, ऑल्सो इट हॅविंग अ सिनॉनिम दॅट इज लोबान. ओके, सो तिसरं सिनॉनिम आहे ते तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचं आहे. बेन्झॉइनचं सिनॉनिम सुमात्रा बेन्झॉइन, गम बेन्झॉइन, अँड थर्ड बेन्झॉइन आहे लोबान. ओके, then biological source of this benzoin is balsamic resin obtained from styrax benzoin. Okay, so this benzoin, it is nothing but it is an balsamic resin. Okay, so resin जे आहे ते balsamic फॉर्मचं आहे and it is obtained from the styrax benzoin. Okay, so plants variety आहे styrax benzoin, त्याच्यापासून ऑप्टेन केलं जातं. सो 2 स्पेसीज आहेत, स्टायरॅक्स बेन्झॉइन अँड स्टायरॅस्टोन कायनेसिस. ओके, सो दिस बेन्झॉइन इज अ balsamic resin which is obtained from the styrax benzoin. So styrax or Dyrant, Parello, Neurosus, Perkins and other species of styrax. ओके, मग स्टायरॅक्स बेन्झॉइन जे आहे ते कोणत्या प्लांट व्हरायटीपासून ऑप्टेन केलं जातं तर स्टायरॅक्स, पॅरेलो, न्यूरसस, ओके, Perkins and other species of styrax. In market it is known as Sumatra benzoin. Okay, and it may also contains the balsamic resin which is obtained from the styrax stone kinesis and other species that commercially known as Siam benzoin. Okay, सो इथे 2 प्लांटच्या व्हरायटीपासून बेन्झॉइन जे आहे ते ऑप्टेन केलं जातं. सो इट इज अन बाल्झॅमिक रेझिन विच इज ऑप्टेन फ्रॉम स्टायरॅक्स बेन्झॉइन अँड स्टायरॅक्स टोन कायनेन्सिस. ओके, सो स्टायरॅक्स बेन्झॉइन पासून जे बेन्झॉइन ऑप्टेन केलं जातं त्याला सुमात्रा बेन्झॉइन असं म्हटलं जातं मार्केटमध्ये, आणि स्टायरॅक्स टोन कायनेसिस या व्हरायटीपासून ऑप्टेन केलेलं बेन्झॉइन जे आहे त्याला सियाम बेन्झॉइन असं म्हटलं जातं. ओके, सो इट शुड कंटेन नॉट लेस दॅन 25% ऑफ total balsamic acid. So balsamic acid, it is an active chemical constituents which are present into the benzoin. Okay, so त्याचं फार्माकोपियल स्टँडर्ड लिमिट इथे मेन्शन केलेलं आहे. इट शुड कंटेन नॉट लेस दॅन 25% ऑफ टोटल balsamic acid. Okay, so this with reference to dry alcohol soluble matter. Okay, हे जे इथे स्टँडर्ड लिमिट मेन्शन केलेलं आहे इट इज अँड विथ रेफरन्स टू ड्राय अल्कोहोल सोल्युबल मॅटर. ओके, सो दिस इज द बायोलॉजिकल सोर्स. द नेक्स्ट पार्ट इज दॅट सो फॅमिली आहे याची स्टायरॅसी. ओके, सो तुम्हाला ह्याचा बायोलॉजिकल सोर्स इझिली तुम्ही लक्षात ठेवू शकता. स्टायरॅक्स बेन्झॉइन, स्टायरॅक्स टोन कायनेसिस अँड फॅमिली जी आहे ती स्टायरॅसी आहे. ओके, द नेक्स्ट पार्ट इज दॅट जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन. So this Sumatra benzoin is produced from the trees grown in southeastern Asia, chiefly सुमात्रा. ओके, सो सुमात्रा बेन्झॉइन जे आहे ते साऊथ ईस्टर्न एशिया ह्या रिजनमधून ऑप्टेन केलं जातं. आणि सियाम बेन्झॉइन आहे इट इज ऑप्टेन फ्रॉम द ट्रीज ग्रोन इन थायलंड अँड व्हिएतनाम. ओके,
थायलंड आणि व्हिएतनाम ह्या कंट्रीजमधून जे बेन्झॉइन ऑप्टेन केलं जातं ते सियाम बेन्झॉइन असतं मेजरली. ओके, अँड साऊथ ईस्टर्न एशिया रिजनमधून जे बेन्झॉइन ऑप्टेन केलं जातं ते सुमात्रा बेन्झॉइन असतं. ओके, सो दिस इज द सिनोनिम, बायोलॉजिकल सोर्स अँड जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन फॉर दिस बेन्झॉइन. ओके, नेक्स्ट पार्ट इज दॅट कल्टिवेशन, कलेक्शन अँड प्रिपरेशन फॉर मार्केट. ओके, सो बेन्झॉइन ट्रीज आर नॉट ग्रोन इन इंडिया. इंडियामध्ये बेन्झॉइन ट्रीज जे आहेत ते इंडियामध्ये त्याचं ग्रो केलं जात नाही. द ड्रग इज टोटली इम्पोर्टेड फ्रॉम इंडोनेशिया. मग आपल्या कंट्रीमध्ये इंडोनेशियामधून हे जे बेन्झॉइन आहे ते इम्पोर्ट केलं जातं. ओके, सो बेन्झॉइन इज अ पॅथॉलॉजिकल रेझिन अँड इट इज कलेक्टेड फ्रॉम अबाउट 6 year old वाईल्ड ऑर कल्टिवेटेड ट्रीज. ओके, मग बेन्झॉइन जे आहे ते पॅथॉलॉजिकल प्रोडक्ट आहे. ओके, पॅथॉलॉजिकल रेझिन आहे म्हणजे प्लांटला कट दिल्यानंतर त्याच्यातून हे रेझिनस मॅटर जे आहे ते बाहेर येतं. ओके, आणि जनरली 6 वर्षाचं जे झाड आहे की जे कल्टिवेटेड केलेलं आहे किंवा वाईल्ड व्हरायटी आहे त्याच्यापासून हे जे बेन्झॉइन आहे ते ऑप्टेन केलं जातं. ओके, सो इट इज कलेक्टेड बाय मेकिंग इन्सिजन नियर द बेस ऑफ द ट्री. बेन्झॉइनचं जे झाड आहे त्याच्या बेसला कट दिले जातात, इन्सिजन दिले जातात. सो दीज आर ओनली रेड्युस्ड आफ्टर द इंजुरिंग द प्लांट. ओके, सो प्लांटला इंजुरी दिल्यानंतर त्याच्यातून जे रेझिनस मॅटर ऊज आउट होतं त्याला आपण बेन्झॉइन असं म्हणू शकतो. ओके, so the initial produce which is amorphous and yellow is not used in the medicine. ओके, सो सुरुवातीच्या पिरियडमध्ये जे ॲमॉर्फस आणि येलो कलरचं लिक्विड बाहेर येतं ते ॲज अन मेडिसिन यूजसाठी यूज केलं जात नाही. ओके, तर हे जे ॲमॉर्फस येलो नेचरचं लिक्विड बाहेर आल्यानंतर नेक्स्ट फ्लो जो यूज आउट होतो विच इज कलेक्टेड अँड युटिलाइज्ड ॲज अन मेडिसिनल यूज. ओके, मग त्याच्यानंतर जे लिक्विड बाहेर यूज आउट होतं त्याचा यूज जो आहे तो मेडिसिनल पर्पजसाठी केला जातो. ओके, सो दिस रेझिनस मटेरियल इज अलाउड टू सॉलिडिफाय अँड सन ड्राईड. ओके, मग प्लांटमधून आलेलं जे कंटेंट आहे ते तसंच सॉलिड होण्यासाठी ठेवून दिलं जातं आणि त्याला सन ड्राईड केलं जातं. ओके, ॲप्रॉक्सिमेटली सिंगल ट्री प्रोड्युसेस 10 kg मटेरियल. एका ट्रीपासून 10 किलो एवढं बेन्झॉइन जे आहे ते प्रिपेअर्ड केलं जातं. ओके, सो दिस इज द कल्टिवेशन, कलेक्शन अँड प्रिपरेशन ऑफ दिस बेन्झॉइन फॉर द मार्केट. ओके, नेक्स्ट आहे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, सो फर्स्ट व्हरायटी जी आहे ती सुमात्रा बेन्झॉइन आहे. त्याचं आपण मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. कलर जो आहे तो इट इज ग्रेइश ब्राऊन और ग्रे कलर. ओके, सो इथे तुम्हाला इमेज दिसते ते सुमात्रा बेन्झॉइनचं आहे. कलर जो आहे त्याचा ग्रेइश ब्राऊन और ग्रे कलर आहे. ओडर ॲरोमॅटिक अँड कॅरेक्टरिस्टिक्स आहे. टेस्ट जी आहे त्याची स्वीटिश अँड स्लाइडली ॲक्रिड अशी टेस्ट आहे. ओके, सो इट ऑकर्स इन द फॉर्म ऑफ लम्प्स वॅरिंग साइजेस ऑर द टियर्स. देन टियर्स आर एक्सटर्नली येलोइश अँड मिल्की व्हाईट. The surface is uneven and when heated fumes of benzoic and cinnamic acid are produced. ओके, म्हणजे हे जे सुमात्रा बेन्झॉइन जे आहे ते जर आपण हीट केलं तर त्याचे जे फ्युम्स निघतात त्याला बेन्झॉइक ॲसिड आणि सिनॅमिक ॲसिडचा वास येतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट जी व्हरायटी आहे विच इज सियाम बेन्झॉइन. ओके, मग सियाम बेन्झॉइनच्या आपण जर मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स बघितले तर कलर जो आहे तो येलोइश ब्राऊन टू रस्टी ब्राऊन असा आहे. ओडर ॲग्रिएबल व्हॅनिला लाईक ओडर आहे त्याची. ओके, अँड टेस्ट जर बघितली आपण त्याची तर स्वीटिश आणि स्लाइटली ॲक्रिड अशी टेस्ट आहे. अँड इट ऑकर्स एज अन हार्ड अँड ब्रिटल मासेस. ओके, सो कडक आणि ब्रिटल नेचरचे असे मासेस असतात सियाम बेन्झॉइनचे. वेन हिटेड इट इज सॉफन अँड बिकम प्लास्टिक. हीट केल्यानंतर फर्स्ट ते सॉफ्ट बनतात आणि नंतर ते प्लास्टिक नेचरचे बनून जातात. ओके, सो दीज आर द मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, आता आपण डिफरन्स बघूया इन बिटवीन सुमात्रा अँड सियाम बेन्झॉइन. ओके, सो फर्स्ट आहे सुमात्रा बेन्झॉइनमध्ये आपण बघूया इट इज ऑप्टेन फ्रॉम द स्टायरेक्स बेन्झॉइन अँड स्टायरेक्स parallel neurons. Okay, and the siam benzoin which is obtained from the plant variety Styrax tone kinesis. Okay, सो कोणत्या प्लांट व्हरायटीपासून ऑप्टेन केलेलं आहे त्याच्यावरून आपण त्याला डिफरन्शिएट करू शकतो. नेक्स्ट पॉईंट इज दॅट इट इज geographical distribution. Okay, so it is obtained from the Sumatra islands and the siam benzoin which is obtained from the Thailand, Vietnam and Laos. Okay,
कलरमध्ये सुद्धा आपण त्याचा डिफरन्शिएट करू शकतो. सुमात्रा बेन्झॉइन जे आहे ते ग्रेइश ब्राऊन टू ग्रे कलरचं आहे. सियाम बेन्झॉइन जे आहे ते येलोइश ब्राऊन टू रस्टी ब्राऊन कलर आहे. ओके. ओडर जर आपण इथे बघितला तर सुमात्रा बेन्झॉइन ॲरोमॅटिक अँड कॅरेक्टरिस्टिक्स अशी त्याची ओडर आहे. सियाम बेन्झॉइन जे आहे ते ॲग्रीबल अँड व्हॅनिला लाईक त्याची ओडर आहे. ओके. साईजमध्ये सुद्धा आपण त्याला डिफरन्शिएट करू शकतो. सुमात्रा बेन्झॉइन इट ऑकर्स इन द फॉर्म ऑफ lumps of varying sizes or tier shape. ओके. टियर शेपमध्ये असतात किंवा लम्प्स डिफरंट साईजमध्ये अवेलेबल्स आहेत. आणि सियाम बेन्झॉइनचा जर आपण साईज बघितला तर इट ऑकर्स ॲज ॲन हार्ड ब्रिटल मासेस. ओके. सो हार्ड ब्रिटल नेचरचे जे मासेस फॉर्म होतात इन केस ऑफ सियाम बेन्झॉइन. ओके. अनदर जर आपण पॉईंट्स बघितले तर नेक्स्ट आहे वेन दिस सुमात्रा बेन्झॉइन वेन हिटेड फ्युम्स ऑफ बेन्झॉइक अँड सिनॅमिक ॲसिड आर प्रोड्यूस्ड. ओके. म्हणजे सुमात्रा बेन्झॉइन हे बेन्झॉइन जर आपण हीट केलं तर सिनॅमिक ॲसिड आणि बेन्झॉइक ॲसिडचे फ्युम्स येतात. ओके. आणि सियाम बेन्झॉइन जर हीट केलं तर इट इज सॉफन अँड देन आफ्टर इट बिकम्स अ प्लास्टिक. ओके. त्यानंतर नेक्स्ट डिफरन्शिएट पॉईंट आहे सुमात्रा बेन्झॉइन फ्री बाल्झॅमिक ॲसिड दॅट इज बेन्झॉइक अँड सिनॅमिक ॲसिड्स आर प्रेझेंट ओवर देअर. ओके. अँड केमिकल नेचर जर आपण सियाम बेन्झॉइनचं बघितलं तर सियाम बेन्झॉइनमध्ये इस्टर्स ऑफ कोनिफेरिल बेन्झोएट 76% आहे. ओके. So this is the chemical constituents which are present into these two varieties. Okay. Then next differentiate point is give an odor of benzaldehyde. Okay. So Sumatra benzoin ची जर आपण odor बघितली तर ती benzaldehyde सारखी असते. And this Siam benzoate which does not give the odor of benzaldehyde. Benzaldehyde ची odor जी आहे ती Siam benzoin ला येत नाही पण Sumatra benzoin ला येते. Okay. Another differentiate point is that when we treat this benzoin with ether and when we add 2 to 3 drops of सल्फ्युरिक ॲसिड डार्क ब्राऊन कलर इज प्रोड्यूस्ड. ओके. म्हणजे आपण टेस्ट ट्यूबमध्ये जेव्हा सुमात्रा बेन्झॉइन इथर आणि 2 ते 3 ड्रॉप H2SO4 ॲसिडचे ॲड केले तर डार्क ब्राऊन कलर प्रोड्यूस होईल. ओके. इथे जर आपण सियाम बेन्झॉइन इथर आणि 2 ते 3 ड्रॉप H2SO4 जर ट्रीट केलं तर डार्क पर्पल कलर आपल्याला मिळतो. ओके. मग ह्या 2 कलरवरून आपण हे जे 2 बेन्झॉइन्सच्या व्हरायटीज आहेत ते आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. ओके. सो दीज आर द सर्टन डिफरन्शिएट पॉईंट्स इन बिटवीन द सुमात्रा बेन्झॉइन अँड सियाम बेन्झॉइन. ओके. सो दिस इज द इमेज ऑफ दिस स्टायरेक्स बेन्झॉइन प्लांट. ओके. स्टायरेक्स बेन्झॉइन प्लांट जे आहे ते असं आहे. त्याचा लीफचा शेप वगैरे तुम्ही इथे बघू शकता. ओके. सो दिस इज द प्लांट ऑफ स्टायरक्स बेन्झॉइन हर्ब. ओके. नेक्स्ट आहे स्टँडर्ड्स फार्माकोपियल स्टँडर्ड्स. ओके. सो बेन्झॉइक ॲसिड कंटेंट आपण जर बघितलं तर सुमात्रा बेन्झॉइन विच कंटेन्स नॉट लेस दॅन 60%. ओके. अँड इन केस ऑफ सियाम बेन्झॉइन नॉट लेस दॅन 12% ऑफ बेन्झॉइक ॲसिड कंटेंट. ओके. नेक्स्ट अल्कोहोल सोल्युबल मॅटरची जर व्हॅल्यू आपण बघितली तर सुमात्रा बेन्झॉइन not less than 70% alcohol soluble matter and in Siam benzoin not less than 90% alcohol soluble matter. Okay. and acid insoluble ash जर आपण ही व्हॅल्यू बघितली तर not more than 10%. ओके. and Lawson dryingची व्हॅल्यू आहे which is not more than 10%. ओके. so these are the certain pharmacopoeial standard which is for this Sumatra and Siam benzoin variety. Okay. नाउ नेक्स्ट पार्ट इज दॅट केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. बेन्झॉइनमध्ये कोणते कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स प्रेझेंट असतात ते आपण इथे बघणार आहोत. सो फर्स्ट आपण सुमात्रा बेन्झॉइनमध्ये बघूया. सुमात्रा बेन्झॉइन विच कंटेन्स द फ्री बाल्झॅमिक ॲसिड. ओके. सो बाल्झॅमिक ॲसिड इट इज अन मिक्सचर ऑफ बेन्झॉइक अँड सिनॅमिक ॲसिड अँड इस्टर्स डिराइव्ड फ्रॉम देम. ओके. म्हणजे बेन्झॉइक ॲसिड आणि सिनॅमिक ॲसिड आणि त्याचे जे इस्टर्स त्याच्यापासून जे डिराइव्ड होतात दॅट कंटेन्स इन टू द सुमात्रा बेन्झॉइन. ओके. देन ट्रायटर्पिनॉइड्स ॲसिड्स दॅट इन्क्लूड सुमारेझिनॉलिक अँड सियारेझिनॉलिक ॲसिड्स आर ऑल्सो प्रेझेंट. ओके. ट्रायटर्पिनॉइड्स ॲसिड प्रेझेंट असतात लाईक सुमारेझिनॉलिक ॲसिड अँड सियारेझिनॉलिक ॲसिड. देन द मेजर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ दिस सियाम बेन्झॉइन इज ॲन Esters coniferyl benzoate which is present in the concentration of 75%. Okay. so Siam benzoin मध्ये मेजर केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे इस्टर्स ऑफ कोनिफेरिल बेन्झोएट की जे 75% एवढ्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये प्रेझेंट असतं. ड्रग ऑल्सो कंटेन्स द स्टायरॉल vanillin phenyl propyl cinnamate. Okay. along with this drug also contains the styrol vanillin
फिनाइल प्रोपाइल सिनामेट. ओके, सियाम बेन्झॉइन सुमात्रा बेन्झॉइन व्हरायटीपासून डिफर आहे. इट कंटेन्स द इनसफिशियंट सिनॅमिक ॲसिड टू गिव्ह अ ओडर ऑफ बेन्झाल्डिहाइड. ओके, सो सिनॅमिक ॲसिडचं कंटेंट जे आहे ते सियाम बेन्झॉइनमध्ये कमी असतं आणि त्याच्यामुळे तो जो आहे तो बेन्झाल्डिहाइडची ओडर जी आहे ती इनसफिशियंट सिनामिक ॲसिड टू गिव्ह ॲन बेन्झाल्डिहाइड, त्याच्यामुळे तो बेन्झाल्डिहाइडचे ऑर्डर देऊ शकत नाही आहे. सो वेन वार्म्ड विथ द पोटॅशियम परमॅंगनेट सोल्युशन, पोटॅशियम परमॅंगनेट सोल्युशनसोबत जर आपण सियाम बेन्झॉइन वॉर्म केलं तर त्याच्यातून बेन्झाल्डिहाइडची ऑर्डर येत नाही. ओके, सो दिस इज द केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. हिअर इट इज मेन्शन ओवर हिअर. सुमात्रा बेन्झॉइन विच कंटेन्स द फ्री बाल्झॅमिक ॲसिड अँड इस्टर्स विच इज डिराइव्ड फ्रॉम देम. Then triterpenoic acids that include sumarezinolic acid and siarezinolic acid. So the major constituent of siam benzoin is esters of coniferyl benzoate. Okay, so along with this they also contains the styrol, vanillin, phenyl propyl cinnamate. Okay, so इथे तुम्हाला स्ट्रक्चर दिसत आहेत, केमिकल स्ट्रक्चर for the active chemical constituents which are present into the Sumatra and Siam benzoin. So that includes coniferyl benzoate. First जे स्ट्रक्चर आहे इथे ते coniferyl benzoateचं आहे. Then benzyl benzoate, coumaryl benzoate, benzyl coumarate, then benzyl cinnamate, then cinnamyl cinnamate, olenolic acid, siarezinolic acid and sumarezinolic acid. Okay, so these are the chemical structures which is present into the benzoin drug. Okay, then next is chemical test. Okay, so there are 4 chemical tests which are used for the identification of this benzoin. Okay, so first आहे alcoholic solution of benzoin with water gives milky white solution. Okay, म्हणजे टेस्ट ट्यूबमध्ये जर आपण बेन्झॉइनची पावडर घेतली त्याच्यामध्ये जर वॉटर आणि अल्कोहोल ॲड केलं तर मिल्की व्हाईट सोल्युशन फॉर्म होतं. सेकंड टेस्ट आहे heat small quantity of benzoin in test tube covering opening of the test tube with glass plate. ओके, म्हणजे काय करायचं आहे, टेस्ट ट्यूबमध्ये बेन्झॉइन घ्यायचं आहे, ते हीट करायचं आहे आणि टेस्ट ट्यूबचं जे अप्पर एंड आहे त्याच्यावर ग्लास प्लेटने क्लोज करायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे की ती जी टेस्ट ट्यूब आहे ती कूल करायची आहे. ओके, कूल केल्यानंतर वरती जी आपण ग्लास प्लेट यूज केलेली आहे ती आपल्याला मायक्रोस्कोप अंडर बघायचं आहे. ओके, सो त्या प्लेटवर काय आपल्याला दिसणार आहे, मायक्रोस्कोपमध्ये बघितल्यानंतर सिनॅमिक ॲसिडचे क्रिस्टल्स दिसतात. ओके, सो त्या क्रिस्टल्सवरून आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो की ती जी पावडर आहे ती बेन्झॉइनची आहे. ओके, सो काय करायचं आहे, टेस्ट ट्यूबमध्ये बेन्झॉइनची पावडर घ्यायची आहे, ती हीट करायची आहे. हीट करताना आपल्याला वरती ग्लास प्लेट एक ठेवायची आहे, त्याच्यामध्ये ते कूल होऊ द्यायचं आहे आणि मग ती ग्लास प्लेट जी आहे ती आपल्याला मायक्रोस्कोप अंडर बघायची आहे. ओके, सो मायक्रोस्कोप अंडर आपण ती ग्लास प्लेट ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला मायक्रोस्कोपमधनं त्या ग्लास प्लेटवर सिनॅमिक ॲसिडचे क्रिस्टल्स दिसतात. ओके, सो दिस इज द सेकंड टेस्ट. देन थर्ड टेस्ट आहे दॅट इन्क्लूड 2.5 ग्राम ऑफ बेन्झॉइन. टेस्ट ट्यूबमध्ये 2.5 ग्रॅम एवढं बेन्झॉइन घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 10 ml इथर ॲड करायचं आहे, व्यवस्थित शेक करून घ्यायचं आहे. ओके, हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित अँड पोअर 2 to 3 ml ऑफ दिस एक्स्ट्रॅक्ट इन पोर्सेलिन डिश. ओके, त्याच्यानंतर हे जे आपण बनवलेलं आहे बेन्झॉइन आणि इथरचं मिक्सचर त्यातलं 2 ते 3 ml लिक्विड जे आहे ते चायना डिशमध्ये घ्यायचं आहे. म्हणजे व्हाईट कलरची बशी जी आहे, पोर्सेलिन डिश जी आहे, वाटी शेप जी डिश आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 ml हे एक्स्ट्रॅक्ट घ्यायचं आहे. ओके, ॲड 2 to 3 ड्रॉप्स ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. त्याच्यामध्ये 2 ते 3 ड्रॉप सल्फ्युरिक ॲसिड ॲड करायचं आहे. अ डीप ब्राऊन कलर इज प्रोड्यूस इन केस ऑफ सुमात्रा बेन्झॉइन. ओके, सो सल्फ्युरिक ॲसिडचे 2 ते 3 ड्रॉप ॲड केल्यानंतर त्या चायना डिशमध्ये आपल्याला जर डीप ब्राऊन कलर आला तर ते जे बेन्झॉइन आहे ते सुमात्रा बेन्झॉइन असतं. ओके, आणि जर डीप पर्पल असा कलर झाला, पर्पलिश रेड कलर जर आला तर ते जे सॅम्पल आहे बेन्झॉइनचं ते सियाम बेन्झॉइन आहे. ओके, म्हणजे ही टेस्ट यूज करून आपण सुमात्रा बेन्झॉइन आणि सियाम बेन्झॉइन इझिली आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सो काय करायचं आहे आपल्याला, टेस्ट ट्यूबमध्ये ड्रगची पावडर घ्यायची आहे, त्यात 10 ml इथर ॲड करायचं आहे, व्यवस्थित शेक करून घ्यायचं आहे, त्याच्यातलं 2 ते 3 ml कंटेंट जे आहे ते चायना डिशमध्ये घ्यायचं आहे. ओके,
चायना डिशमध्ये घेतल्यानंतर त्या चायना डिशमध्ये 2 ते 3 ड्रॉप सल्फ्युरिक ॲसिडचे ॲड करायचे आहेत. सल्फ्युरिक ॲसिड ॲड केल्यानंतर जर डीप ब्राऊन कलर आला तर ते जे सॅम्पल आहे ते सुमात्रा बेन्झॉईनचं असणार आहे. जर डीप पर्पलिश रेड कलर आला तर ते जे सॅम्पल आहे ते सियाम बेन्झॉईनचं आहे. ओके, सो ह्या टेस्टने आपण सुमात्रा आणि सियाम बेन्झॉईन डिफरन्शिएट इझिली आयडेंटिफाय करू शकतो. ओके, देन नेक्स्ट टेस्ट आहे लास्ट टेस्ट. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, ॲड 4 ml सोल्युशन ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट टू 1 ग्रॅम ऑफ बेन्झॉईन. टेस्ट ट्यूबमध्ये 1 ग्रॅम बेन्झॉईनची पावडर घ्यायची आहे. त्याच्यामध्ये 4 ml पोटॅशियम परमॅंगनेट सोल्युशन ॲड करायचं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर हे जे कंटेंट आहे ते वार्म करायचं आहे. ओके, वार्म केल्यानंतर त्याच्या टेस्ट ट्यूबच्या अप्पर एंडला जर आपण ओडर चेक केली तर बेन्झाल्डेहाईडची ओडर येते. ओके, म्हणजे ते जर सुमात्रा बेन्झॉईनचं जर सॅम्पल असेल तर त्या टेस्ट ट्यूबमधून जे वार्म होणारे जे वेपर्स निघणार आहेत त्याला बेन्झाल्डेहाईडची ओडर येते. ओके, सियाम बेन्झॉईनचं सॅम्पल असेल तर कोणत्याही म्हणजे बेन्झाल्डेहाईडला एक ओडर येणार नाही आहे. ओके, जर सियाम बेन्झॉईन असेल तर बेन्झाल्डेहाईडची ओडर येणार नाही आहे. सुमात्रा बेन्झॉईन असेल तर बेन्झाल्डेहाईडची ओडर आपल्याला येणार आहे. ओके, सो ह्या टेस्टवरून सुद्धा आपण बेन्झॉईनमध्ये सुमात्रा बेन्झॉईन आणि सियाम बेन्झॉईन जे आहे ते इझिली आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सो दीज आर द 4 केमिकल टेस्ट विच आर यूज फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ बेन्झॉईन. ओके, आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण सुमात्रा आणि सियाम बेन्झॉईनसुद्धा इझिली आयडेंटिफाय करू शकतो. ओके, देन नेक्स्ट पार्ट आहे युजेस. सो युजेस कोणते कोणते आहेत बेन्झॉईनचे. बेन्झॉईन इज ॲन इरिटेटिंग एक्सपेक्टोरंट. ओके, सो इट इज यूज्ड ॲज ॲन एक्सपेक्टोरंट. सो इट प्रोड्युसेस द एक्सपेक्टोरंट इफेक्ट दॅट इज एक्सपल्शन ऑफ कफ as an acting as an irritant. Okay, means it causes the irritation of that mucosa which is present into the respiratory tract and thereby it causes the expulsion of cough. Okay, also it possesses the carminative and diuretic property. कार्मिनेटिव्स कॅटेगरीचे ड्रग काय करतात, दे कॉजेस द एक्सपल्शन ऑफ गॅसेस फ्रॉम आवर GI ट्रॅक्ट. ओके, आणि डायुरेटिक कॅटेगरीचे ड्रग काय करतात, दे कॉजेस द इन्क्रीज इन टू द फ्लो ऑफ युरिन. ओके, सो दिस बेन्झॉईन विच पॉजेस द एक्सपेक्टोरंट प्रॉपर्टी, कार्मिनेटिव्ह प्रॉपर्टी and diuretic property. Okay, it is also used externally as an antiseptic and protective. Okay, so externally जर आपण अप्लाय केलं तर ॲज अन अँटीसेप्टिक आणि प्रोटेक्टिव्ह म्हणून तो ॲक्शन शो करतो. ओके, मग अँटीसेप्टिक कॅटेगरीचे ड्रग काय करतात, दे प्रिव्हेंट्स ऑर दे कॉजेस द किलिंग ऑफ दॅट पॅथोजेनिक मायक्रोब्स. राईट. ओके, आणि इट ऑल्सो पजेस द प्रोटेक्टिव्ह मीन्स जे पॅथोजेनिक मायक्रोब्स आहेत त्याच्यापासून प्रोटेक्शन करायचं काम बेन्झॉईन करतं. ओके, then next use is that it is used in the form of compound tincture of benzoin. ओके, म्हणजे ह्याचं जर आपण कंपाऊंड टिंचर ऑफ बेन्झॉईन जर बनवलं. ओके, सो टिंचर प्रिपरेशन्स जे आहेत ते अल्कोहोलमध्ये बनवली जातात. ओके, म्हणजे जर आपण बेन्झॉईनचं टिंचर प्रिपरेशन बनवलं तर इट इज यूज्ड ॲज ॲन इन्हेलेशन म्हणून आपण त्याचा यूज करू शकतो. म्हणजे त्याच्यात जर आपण वेपर्स घेतले तर दे आर यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. ओके, सो अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्टचे जे इन्फेक्शन्स आहेत ते आपण त्याने ट्रीट करू शकतो. ओके, म्हणजे रेस्पिरेटरी ट्रॅक्टला अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये जे इन्फेक्शन मायक्रो ऑर्गॅनिझममुळे जे इन्फेक्शन होतं दॅट कुड बी ट्रीटेड विथ द हेल्प ऑफ दिस कंपाऊंड टिंचर ऑफ बेन्झॉईन. ओके, म्हणजे कंपाऊंड टिंचर ऑफ बेन्झॉईनच्या जर वेपर्स आपण इन्हेल केल्या तर अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट जर इन्फेक्शन आपल्याला असेल तर ते आपण ट्रीट करू शकतो. ओके, देन नेक्स्ट यूज इज दॅट it is preferred to retard the rancidity of fat and oils in the preparation of benzoated lard. Okay, so benzoated lard च्या प्रिपरेशनमध्ये फॅट आणि ऑइलमध्ये जी रॅन्सिडिटी येते. ओके, सो दॅट कुल बी प्रिव्हेंटेड और रिटार्ड विथ द हेल्प ऑफ दिस बेन्झॉईन यूज करून आपण फॅट आणि ऑइलचं जे रॅन्सिडिफिकेशन होतं. ओके, त्याच्यामध्ये जी टर्बिडिटी येते, रॅन्सिडिटी येते, एक फॉल अशी ओडर येते ऑइलला आणि फॅटला, ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. ओके, सो इंडस्ट्रियली इट इज यूज टू फिक्स फ्लेवर ऑफ इसेन्स, सोप, perfumes and several other cosmetics to mask the taste of pharmaceutical preparations. Okay, so फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये जर आपण बेन्झॉईनचा यूज बघितला तर बेन्झॉईन जे आहे ते कशासाठी यूज केलं जातं, तर इसेन्स स्टिक्स ज्या आहेत किंवा सोप्स ज्या आहेत, परफ्यूम्स ज्या आहेत किंवा सेव्हरल अदर कॉस्मॅटिक्स ज्या आहेत
त्याचे जो फ्लेवर आहे तो फिक्स ठेवण्यासाठी, म्हणजे लॉंगर पिरियडसाठी तो फ्लेवर तसंच राहण्यासाठी बेन्झॉइन यूज केलं जातं. ओके. अँड ऑल्सो टू मास्क द टेस्ट ऑफ फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स. फार्मास्युटिकल प्रिपरेशन्सची जी बिटर वगैरे टेस्ट असेल, सो ते टेस्ट मास्क करण्यासाठी बेन्झॉइनचा यूज केला जातो. ओके. सो दिस इज द यूज ऑफ दिस बेन्झॉइन. ओके. सो बेन्झॉइनच्या युजेसमध्ये आपण बघितलेलं आहे, इट इज यूज ॲज अन इरिटंट, एक्सपेक्टोरंट, कार्मिनेटिव्ह, डायुरेटिक. ऑल्सो इट इज यूज एक्सटर्नली ॲज अन अँटीसेप्टिक अँड प्रोटेक्टिव्ह. ओके. कंपाऊंड टिंचर बेन्झॉइन फॉर्ममध्ये इन्हेलेशन थेरपीमध्ये यूज केला जातं फॉर द ट्रीटमेंट ऑफ अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. ओके. अँड इट इज प्रिफर्ड टू रिटार्ड द रॅन्सिडिटी इन फॅट अँड ऑइल्स. ओके. Also industryमध्ये it is used to fix the flavor of essence, soap, perfumes and several other cosmetics, and also it is used to mask the pharmaceutical preparations. Okay, so these are the uses of this benzoin. Okay, so आजच्या लेक्चरमध्ये आपण अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट म्हणजे काय या दोन कन्सेप्ट समजून घेतलेल्या आहेत. त्याच्यातला जो डिफरन्स, बेसिक डिफरन्स आहे तो इथे बघितलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण दोन ड्रग कवर केलेले आहेत अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट कॅटेगरीचे, विच इज ऑप्टेन फ्रॉम द नॅचरल सोर्सेस. त्याच्यामध्ये आपण टर्मेरिक आणि बेन्झॉइन हे दोन मेजर ड्रग कवर अप केलेले आहेत. ओके. सो हे दोन्ही ड्रग जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. एक्झाममध्ये अँटीसेप्टिक डिसइन्फेक्टंटची डेफिनेशन विचारली गेलेली आहे. ओके. त्याच्यानंतर आपण फर्स्ट जो ड्रग बघितलेला आहे टर्मेरिक, त्याच्यावरसुद्धा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्याचं सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, त्याच्या ऑर्गनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, युजेस, केमिकल टेस्ट ह्या एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. ओके. बेन्झॉइनमध्ये आपण जर बघितलं तर बेन्झॉइनचं पण सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, त्याच्यानंतर त्याचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, ऑर्गनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स, युजेस, केमिकल टेस्ट एक्झाममध्ये विचारल्या गेलेल्या आहेत. नंतर त्याच्या ज्या दोन व्हरायटी आहेत, सियाम बेन्झॉइन आणि सुमात्रा बेन्झॉइन, ह्याच्यातला डिफरन्स एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. ओके. त्याचे युजेस विचारले गेलेले आहेत. सो खूप इम्पॉर्टंट पार्ट आपण आजच्या लेक्चरमध्ये कवर केलेला आहे. ओके. सो आजच्या लेक्चरमधला जर कोणता पॉईंट तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. ओके. सो आजचं लेक्चर मी इथेच संपवते. सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.